तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी। मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये भटकंती करायला आलोय। शिवजन्मभूमी असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील नारायणगड या किल्ल्यावरती आपण भटकंती करायला आलोय आज। आणि आता आम्ही नारायणगडच्या पायथ्याला आहे, हे तुम्ही मागे पाहू शकता। पायथ्यापासून स्टार्टिंगलाच आपल्याला पायऱ्या लागतात डायरेक्ट, आणि या पायथ्याला आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं, मुकाय मातेचं मंदिर। त्या मंदिरात आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालोय। पाहू शकता, मुकाय मातेचं एकदम सुंदर मंदिर पाहायला मिळतं। आणि पूर्ण गड एक्सप्लोर करायला आपल्याला किमान 2 तास लागतील। 2 तासात आपला पूर्ण गड एक्सप्लोर होईल। गडावर पाहण्यासाठी एक देवीचं मंदिर आहे वरती, एक दत्त गुहा आहे, ते गुहा आणि काय पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळतात। हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब नक्की करा, आणि जी शेजारची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला आता आपण ट्रेक स्टार्ट करू। नारायणगड हा गिरिदुर्ग प्रकाराचा किल्ला असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची 876 मीटर इतकी आहे। पुणे नाशिक मार्गावर पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर नारायणगाव आहे। नारायणगावच्या पूर्वेला 2 शिखरे असलेला नारायणगड आहे। उत्तरेकडून व दक्षिणेकडून अशा 2 मार्गांनी गडावर जाता येते। नारायणगावातील बसस्थानकासमोरून पूर्वेकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने नारायणगावचा पायथा 4 किलोमीटर अंतरावर आहे। गडावर मंदिर व अनेक ध्वस्त अवशेष आहेत। गडावरून आपल्याला शिवनेरी, हडसर, चावण, कुंजरगड हे किल्ले दिसतात। जवळच खोडदची जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण सुद्धा आढळते। काही अंतर चढून आल्यानंतर ना आपल्याला गावकऱ्यांनी बांधलेल्या ज्या पायऱ्या, दगडी पायऱ्या, त्या संपतात। आपल्याला पूर्वकालीन पायऱ्या पाहायला मिळतात, जे की एका खडकामध्ये कोरलेल्या, कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही मागे पाहू शकता। भौगोलिक दृष्ट्या नारायणगडाकडे पाहिले तर हा किल्ला उंचीने अगदी छोटा आहे, परंतु किल्ल्याच्या 4ही बाजूने नैसर्गिक कातळकडा आपल्याला बघायला मिळतो, त्यामुळे जास्त तटबंदी आपल्याला दिसत नाही। गडावर जात असताना मध्यस्थानी आपल्याला डाव्या बाजूला देवदत्त गुहेकडे जाणारा मार्ग आढळतो। थोडं वर चढून आलो ना, आपल्याला इकडे लेफ्ट साइडला आहे ना एक गुहा पाहायला मिळते, त्याला देवदत्त गुहा असे म्हणतात। देवदत्त गुहा आहे। या गुहाचा इतिहास असा म्हणजे की या गुहेमधून आहे ना आपल्याला शिवनेरी आणि अजून 2-3 ठिकाणी या गुहेतून जाता येतो असा अंदाज लावतात, म्हणजे म्हटलं जातं। कितपत खरे आहे सांगता येत नाही आपल्याला। आणि इथे अजून पण अंकुळनेर महानुभाव यांनी इथे तपश्चर्या केली होती, आणि ही गुहा भरपूर मोठी आहे। तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन। पहा, आता ही सगळी गुहा बुजवलेली आहे, म्हणजे पूर्ण पॅक केलेली आहे गुहा। येथूनच कुठे शिवनेरी आणि अजून 3 ठिकाणी येथून जाता येतं असं मानलं जातं। हे कितपत खरे हे कोणाला सांगता येत नाही। आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळतंय? अच्छा, अरे वा मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी आपल्याला आहे ना, जसं की आपण त्या पायऱ्या चढून वर येतो किल्ल्याच्या एंट्रन्सला, इथे आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं, जे की पाणी खूप सुंदर आणि स्वच्छ आपल्याला पाहायला मिळतं आता सध्या।
आणि आजूबाजूला सगळी झाडे असल्यामुळं काही शिवकालीन वास्तू आपल्याला नजरेस पडत नाहीये. काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि पूर्ण पडलेल्या अवस्थेत ते अवशेष पाहायला मिळतात आपल्याला. आणि या वाड्याच्या मधूनच एक्झॅक्ट आपल्याला देवीच्या मंदिराकडे जायला मार्ग आहे. चला आपण जाऊ. आता आपण आहे ना गडाच्या एकदम पश्चिमेला असणाऱ्या हस्तमाता मंदिरापाशी आलोय आपण. जे की एकदम सुंदर आणि पश्चिमेकडे जे शिखर आहे त्या शिखरावर एकदम टॉपला असलेलं हे मंदिर आहे, हस्तमाता मंदिर. चला आता आपण देवीचं दर्शन वगैरे घेऊ. नागपंचमीला व दसऱ्याला हस्ताबाईची मोठी जत्रा गडावर भरते. मंदिरातील हस्ताबाई या देवीची मूर्ती अत्यंत देखणी आहे. ही मूर्ती शस्त्रसज्ज असल्याची आपल्याला पाहायला मिळते. नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथांच्या कालावधीत सुरू झाला. किल्ल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथांच्या कालखंडात बांधली गेली आहे व गडाचे बाकीचे काम नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत सुरू झालेले आहे. त्याविषयीची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये देखील आहे. माता मंदिराच्या पाठीमागच्या साईडला उभा आहे आणि येथून आपल्याला आहे ना नारायणगाव आणि जुन्नरचा पूर्ण पसारा पाहायला मिळतो.
पूर्ण गड एक्सप्लोर झाला या आणि आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली आपल्याला. हा व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि ती शेजारची बेल आयकन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटू अशा नवीन गडासोबत, नवीन ॲडव्हेंचर किल्ल्यासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. जय शिवराय, जय शंभूराजे.